आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ तनुच्या अगदी छान अशा फूड ब्लॉग मध्ये। सो आज ना मी रॅन्डमली चालले होते, वाटेमध्ये मला भेटलंय हे राजमुद्रा फूड जंक्शन। मी तुम्हाला दाखवते। आपण आलेलो आहोत राजमुद्रा फूड जंक्शनला, जे की अगदी मेन रोडला लागूनच आहे। इथे ना यांनी दोन सेक्शन केलेत। हे वाला सेक्शन आहे ना ते नॉनव्हेज सेक्शन आहे आणि इथे गेलात तुम्ही ना हे वाला सेक्शन आहे ते व्हेज सेक्शन आहे। आता सध्या ना श्रावण सुरू आहे, त्याच्यामुळे आपण व्हेज वाला फूड एक्सप्लोर करणार आहोत। नॉनव्हेज सेक्शन आपण बाहेरून पाहिलंय, बरीच सारी फूड व्हरायटी आहे नॉनव्हेज मध्ये सुद्धा। आता व्हेज मध्ये काय काय खायला ते मी तुम्हाला दाखवते। आपण आतमध्ये जाऊन बघूयात लगेचच। माझ्या मागे तुम्ही ही कृष्णाची सुंदर अशी मूर्ती पाहू शकता। खूप गोड अशी मूर्ती लावली आहे त्यांनी एंट्रीला। सो हे आहे राजमुद्रा फूड जंक्शन, जे की मेन रोडला लागूनच आहे। अगदी भलं मोठं असं पार्किंग समोरच त्यांनी केलेले आहे। व्यवस्थित असं सिटिंग स्पेस आहे। एका साईडला नॉनव्हेजचं सेक्शन केलेलं आहे आणि एका साईडला व्हेजचं सेक्शन केलेलं आहे। आता श्रावण असल्यामुळे आपण व्हेज सेक्शनमध्ये आधी एक्सप्लोर करूयात। नॉनव्हेज सेक्शन मी तुम्हाला पुन्हा नंतर दाखवेल श्रावण संपल्यानंतर। आता इथे जर तुम्ही आलात ना तर काय खायचं या विचाराने तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल, कारण की अगदी प्रचंड अशा फूड्स ऑप्शन्स इथे तुम्हाला पाहायला भेटतील। मग त्यामध्ये पाणीपुरी असू दे, पावभाजी असू दे, आपल्या सगळ्यांचा आवडता डोसा म्हणा, किंवा मग पाव मोमोज म्हणा, किंवा तुम्हाला मंचुरियन, चायनीज वगैरे काही खायचं असेल ते पण प्युअर व्हेज, तर सगळं इथे अवेलेबल आहे। आणि एवढंच नाही तर इथे स्वीटमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळून जातील। आता आपण ना ह्या वडगाव मावळच्या खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहोत। प्रचंड असे इथे फूड ऑप्शन्स आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सध्या तुम्हाला व्हेजिटेरियन भरपूर ऑप्शन इथे पाहायला भेटेल। आता श्रावण सुरू आहे, बरेच जण व्हेजिटेरियन फूड ऑप्शन शोधत असतील। इथे राजमुद्रा म्हणून एक खाऊ गल्ली आहे, प्रचंड मोठी अशी खाऊ गल्ली आहे आणि भरपूर असे फूड ऑप्शन्स आहेत। आता इथलं ना फूड आपण एक्सप्लोर करणार आहे। आता मी सुद्धा इथे पहिल्यांदाच आले, त्याच्यामुळे काय टेस्ट करावा असा विचारच पडलेला आणि इथल्या बऱ्याच गोष्टी फेमस सुद्धा आहेत। ॲक्च्युली ह्यांनी काय केलंय, प्रत्येक टेबलवरती ना मेन्यू कार्ड ठेवले। ज्या ज्या स्टॉलच्या समोर टेबल लावलेत ना त्या त्या स्टॉलच्या समोर त्या स्टॉलचे मेन्यू कार्ड आहेत। जसं की आता आम्ही इथे ह्या श्री पावभाजीच्या समोर बसलोय। जसं की आम्ही आता इथे श्री पावभाजीच्या समोर बसलाय ना, तर त्यांचं मेन्यू कार्ड इथे दिलंय त्यांनी। आता हे जर तुम्ही ह्या बाजूच्या मंचुरियनच्या टेबलवर बसलात ना, हे तुम्हाला अशा पद्धतीचं मेन्यू कार्ड पाहायला भेटेल। असं प्रत्येकाने त्यांच्या स्टॉल समोर मेन्यू कार्ड ठेवले। आता सगळ्यात पहिला मी इथला मंचुरियन राईस मागवला होता। अगदी छान बाउलभर असा मंचुरियन राईस आलेला, सोबत शेजवान चटणी आलेले, चॉप्सी आली होती आणि सोबत भरपूर असं सलाड सुद्धा दिलं होतं। अगदी गरमागरम वाफळलेला असा भात होता। प्राईसच्या मानाने क्वांटिटी सुद्धा छान होती आणि सोबत असं काही बरंचसं आलं ना साईड डिशेस, तर मला तर प्रचंड आवडतं। आता सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथे मंचुरियन राईस मागवला। आपण मंचुरियन राईस टेस्ट करून बघूयात कसा आहे। अगदी गरमागरम दिलाय आणि ना राईस एकदम सुट्टा आहे, अगदी वाफळलेला असा राईस आहे, तुम्ही इथे पाहू शकता। भारी एकदम। शेजवान चटणी खूप सुंदर आहे आणि ना राईस पण खूप छान आहे, भारी लागतंय कॉम्बिनेशन। ॲक्च्युली ना मला मूग डाळचा हलवा पण खायचा होता, पण तिथला मूग डाळचा हलवा संपलाय, त्याच्यामुळे आता डेझर्टमध्ये आपण काय खाणार आहे ते थोड्या वेळाने बघूया। नाही डेझर्ट भेटला तर खाता पण येणार नाहीये, बघू आता ह्याच्यानंतरची डिश आपण काय खाणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर हा मंचुरियन राईस आपण फिनिश करून घेऊयात। अगदी छान आहे, अप्रतिम आहे। ह्याची कॉस्ट तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसत असेल आणि ॲक्च्युली इथलं सगळंच फूड एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आणि ह्याची टेस्ट सिरियसली खूप कमाल आहे। त्यांनी ना गाजर टाकलंय, शिमला मिरची टाकलंय आणि थोडं पर्पल कॅबेज सुद्धा टाकलंय। मी ना ह्यातले मंचुरियन आता निवडून खाल्लेत। कांद्याची पात टाकले, मंचुरियनचे अशा पद्धतीचे पीस टाकलेत।
भरपूर व्हेजिटेबल वापरलेत त्यांनी ह्याच्यामध्ये. अगदी झणझणीत असं मंचुरियन राईस खाल्ल्यानंतर त्याच्या स्पाइसला थोडंसं बीट करण्यासाठी इथे हा क्लासिक मोहितो मागवला होता. पण आता हे क्लासिक मोहितो मागवलंय. 2 फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, लेमन आणि मिंट फ्लेवर मिक्स आहे. टेस्ट करून बघूयात कसं. पुदिन्याच्या पानांमुळे ना एकदम रिफ्रेशमेंट आले ह्याच्यामध्ये आणि लेमन फ्लेवर तर एकदम भारी लागतोय. आपण फक्त 60 रुपयाला आहे आणि एवढा मोठा ग्लास त्यांनी दिला आणि सिरियसली कमाल टेस्ट आहे ह्याची सुद्धा. त्या मंचुरियन राईसचा असं स्पायसीनेस जेव्हा तोंडाला लागतो ना तेव्हा हा जर पिला तर एकदम भारी लागतो. त्यानंतर इथे मुगाचा हलवा होता, पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा तो संपला होता आणि गुलाबजाम मला खायचे नव्हते. अगदी छान गरमागरम असे गुलाबजाम होते. मग माझी नजर गेली ह्या मस्त अशा मसाला दूधवरती. मसाला दूधचा कलर बघूनच ते एकदम भारी वाटत होता आणि त्याच्यावर अगदी घट्ट अशी मलाई टाकून दिली होती. बापरे, ते दिसायला इतकं सुंदर दिसत होतं ना. अगदी घट्टसर असं दूध बनवलेलं, त्याच्यावरती ना भरपूर असे बदाम टाकलेले आणि घट्टसर अशी मलाई सुद्धा होती. इतका फुलफिल असा हा ग्लास होता ना मसाला दूधचा. मी एकटीने अर्धा ग्लास सुद्धा पिला नसेल, इतका फुलफिल होता. ॲक्च्युली ना मला मुगाचा हलवा खायचा होता. सो मुगाचा हलवा आता संपलाय. संध्याकाळच्या रात्रीचे 8 वाजलेत ॲक्च्युली इथे. आणि त्याच्यानंतर मला इथे ब्राउनी सुद्धा दिसले होते, ब्राउनी सुद्धा खायची होती. बट अनफॉर्च्युनेटली ती सुद्धा नाही आहे. आईस्क्रीमचा ऑप्शन आहे इथे, पण मला आईस्क्रीम खायचं नाही आहे. सो हे मस्त गरमागरम असं मसाला दूध दिसलं आपल्याला. आता ते आपण टेस्ट करून बघूया. एकदम फ्लेवरफुल दूध आहे, खूप घट्ट आहे. ही मलाई तुम्ही वरती पाहू शकता, खूप ठीक अशी मलाई दिली. भरपूर बदाम टाकलेत वरून. म्हणजे लिटरली मसाला दुधाची टेस्ट अमेझिंग आहे, खूप भारी, खूप म्हणजे खूप भारी. मी ना रेकमेंड करते तुम्हाला की तुम्ही जरी लोणावळा वगैरे कुठल्या साईडला गेला असाल किंवा आपण पिंपरी चिंचवडमधून पण येऊ शकतो ना, पिंपरी चिंचवडवरून येणार असाल किंवा देहू रोड तळेगाववरून येणार असाल किंवा लोणावळा साईडवरून येणार असाल, मिडमध्येच तुम्हाला ही खाऊगल्ली पडते. आणि लिटरली सगळेच फूड आयटमला मी जे जे ट्राय केलं ते सगळं भारी होतं. अजून इथले फूड आयटम व्हिजिट करायचे तेव्हासुद्धा मी तुम्हाला दाखवेन. बट सिरियसली आज आपण जे काय ट्राय केलं ना सगळं 1 नंबर होतं. फूड क्वालिटी एकदम भारी आहे. क्वांटिटी पण खूप जास्त छान आहे. 2 लोक आरामात एक गोष्ट शेअर करू शकतात. आणि सिरियसली मसाला दूध तर एकदम भारी आहे. मी ना इथले जे जे फूड आयटम ट्राय केलेत ना सगळे रिजनेबल आणि खरंच खूप छान होते क्वालिटीला. अजून आपल्याला नॉनव्हेज सेक्शन एक्सप्लोअर करायचं आहे. आपण श्रावण संपला की इथलं नॉनव्हेज सेक्शनसुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत. खरंच खूप भारी अशी खाऊगल्ली आहे ही. म्हणजे लिटरली ना माझा आता हेवालं लोकेशन शूट करायचा काहीही विचार नव्हता. आम्ही असंच खायला थांबलेलो, पण खरंच इथलं फूड एकदम अमेझिंग आहे. म्हणजे कधी तुम्ही जर लोणावळा साईडला आलात किंवा पिंपरी चिंचवडमधून देवरोड तळेगावच्या नियरबाय जरी कुठे असाल आणि भूक लागली असेल ना तर थोडंसं ट्रॅव्हल करून तुम्ही ह्यावाल्या फूड कोर्टला किंवा मस्त अशी छोटीशी खाऊगल्ली म्हणू शकता तुम्ही, छान अशा ह्या खाऊगल्लीला येऊ शकता. प्युअर व्हेज असे ऑप्शन्स आहेत आणि अगदी कमाल असे ऑप्शन्स आहेत. ॲम्बियन्स एकदम छान आहे, सिटिंग एरिया छान आहे, प्राईस एकदम छान आहे. खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला बरेच आयटम्स इथे मिळून जाईल. अगदी पोट भरून खाल, क्वांटिटी खूप छान आहे. मस्ट विजिट प्लेस आहे. नक्की एकदा इथे विजिट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.